संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल सहजानंद नगर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 37वे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील बार असोसिएशनचे सेक्रेटरी पल्लवी वाहुल, साईबाबा संस्थांचे कार्यकारी संचालक बाजीराव शिंदे, संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपिनराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन श्रीपंतराव गवळी, प्राचार्य बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक अहवाल सादर करण्यात आला। तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगतही व्यक्त केलंय। खरं तर ही मुलं खूप गुणी आहेत, त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळावी अशी माझी मनोमन इच्छा आहे। बऱ्याच प्रमाणात तुम्हा सर्वांना ही देखील गोष्ट माहिती आहे की या भागामधील या शाळेमधील जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हा ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागातला नसून तो शेतकरी वर्गातला विद्यार्थी आहे। शेतकरी वर्गातला विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे या शाळेचा, त्याचा विकास व्हावा अशी मनोमन इच्छा वाटते। त्याचबरोबर आपल्या आमदारताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ताई, तुम्ही संजीवनी एज्युकेशनल ट्रस्टशी रिलेटेड आहात, त्यामुळं एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून मी जरी नावाजलेले असले तरी कुठल्याही प्रकारची मदत आपल्या महाविद्यालयाला लागली तर आवर्जून आम्हाला फक्त एक हात द्या, आम्ही तुमच्या सेवेत तत्पर राहू। की माझा मुलगा घडला पाहिजे, तो बिघडला नाही पाहिजे, या देशाचा एक भावी नागरिक म्हणून तो चांगला घडला पाहिजे। यासाठी खरं तर त्यांची धडपड असते। प्रसंगी पोटाला चिंता देतात, प्रसंगी काही गोष्टीला आपल्या मुरड घालतात इच्छांना, पण आपल्या शिक्षणाचे पैसे शाळेत वेळेवर भरून वेळेवर भरून आपल्या शिक्षणाचा ते आग्रह ते पुरं करतात। आणि इम्पॉसिबल असं जीवनात काहीच नाही। इम्पॉसिबल शब्द तुम्ही नीट वाचा, तो जर का आय एम पॉसिबल म्हणून बघितला तर नक्कीच सगळं काही पॉसिबल आहे, शक्य आहे असं मी या निमित्ताने म्हणतो। यावेळी चिमुकल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत। मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव।